आज आपण AIची ओळख आपल्या सिलेबसची आपल्या पुस्तकासोबत करून देणार आहोत। यामध्ये आपण प्रत्यक्षरित्या आपलं सिलेबसचं पुस्तक आपण ज्या वर्गात शिकता ते पुस्तक समोर ठेवायचं आहे। त्या पुस्तकातील जे प्रकरण आपल्याला अभ्यास करायचं आहे ते प्रकरण त्याला फोटोच्या माध्यमातून दाखवायचं आहे। मी सध्या इयत्ता 5वीतील पुस्तक एन्व्हायरमेंटल स्टडीज मधील चॅप्टर पहिला मी त्याला अभ्यासासाठी देत आहे। बघा, समोर असलेलं चित्र हे तुम्हाला या ठिकाणी असलेल्या प्लस ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर कॅमेरा हे चालू करायचा आहे आणि तुमच्या समोर जे प्रकरण दिसतंय त्याचा फोटो तुम्हाला काढायचा आहे। फोटो काढल्यानंतर त्याला अटॅच करा। अटॅच केल्यानंतर या ठिकाणी असा प्रॉम्प्ट टाका, ज्यामध्ये टाका माझे नाव शिवांश असून मी इयत्ता 5वीमध्ये आहे। आज मला तुझ्याकडून मदत पाहिजे आहे, ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल स्टडीज विषय प्रकरण पहिले याचे मी फोटो देणार आहे। त्याला फोटो दिलेला आहे आपण। शॉर्ट नोट्स तयार कर, त्यानंतर एखाद्या शिक्षकाप्रमाणे तो मला समजून सांग आणि शेवटी या प्रकरणावरती प्रश्नोत्तरे विचार। आता याला आपण क्लिक करायचं आहे। प्रॉम्प्ट आपला अपलोड झाला आहे। फोटो त्यांना एका सेकंदात ते पेजेस वाचून तुमच्यासमोर विश्लेषण द्यायला सुरुवात करतोय। नमस्कार शिवांश, आता तुमच्यासोबत तो बोलायला सुरुवात करतोय। तुम्ही पाठवलेला फोटो त्यानं कसा वाचला काय नाही ते आता डिस्क्रिप्टिव्ह तो सांगणार आहे, बोलणार आहे। हा अपलोड होताच हा सर्कल विश्लेषण अपलोड होताच या ठिकाणी साऊंड ऑप्शन ऑन होतो आणि तुम्हाला ऐकायला भेटतं की तो काय बोलतोय। आता आपण लक्षपूर्वक ऐकायचं आहे तो काय बोलतोय। नमस्ते शिवांश, तू पाठवलेला फोटो मी पाहिला आहे। इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 1 मधील हे पहिले प्रकरण आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला अतिशय मनोरंजक आहे। एक शिक्षक म्हणून मी तुला हे प्रकरण सोप्या भाषेत समजून सांगतो आणि त्याचे महत्त्वाचे मुद्दे शॉर्ट नोट्स खाली दिले आहेत। प्रकरण 1, आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला समजून घेऊया। या पाठात आपण अवकाशातील विविध खगोलीय वस्तूंची ओळख करून घेणार आहोत। 1. खगोलीय वस्तू, हेव्हनली बॉडीज। आकाशातील सूर्य, चंद्र, तारे, ग्रह या सर्वांना एकत्रितपणे खगोलीय वस्तू म्हणतात। 2. तारे, स्टार्स, ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो आणि जे लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात। सूर्य हा देखील एक तारा आहे। तो आपल्यापासून जवळ असल्यामुळे तो मोठा आणि तेजस्वी दिसतो। अशा पद्धतीने आपण देखील प्रत्यक्षरित्या प्रॅक्टिकल करा, जेणेकरून तो तुम्हाला शिक्षकाप्रमाणे एखादं कन्सेप्ट समजून सांगेल, त्याच्या नोट्स देईल। ग्रह कोणकोणते आहेत त्याला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये काय म्हणतात, कारण तो सेमी इंग्लिशचा विद्यार्थी असल्यामुळं इथं इंग्रजी आणि मराठीसुद्धा परफेक्ट होतं। जर तुम्ही CBSEचा विद्यार्थीचं कंपॅरिझन केलं तर तुम्ही जर स्वतः सांगितलं मी CBSE पॅटर्नमध्ये शिकतो तर हे सर्व काही इंग्रजीमध्ये यायला सुरुवात होईल। अशा पद्धतीनं त्यानं शेवटी प्रश्नोत्तरे पण केलेली आहेत। याला उघडा, याला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथं प्रश्नोत्तरे यायला सुरुवात होतात आणि ते MCQ स्वरूपात असतील। इथपर्यंत आपण हे सगळं पाहिलेलं आहे। आपण सुद्धा प्रॅक्टिकल करा आणि आम्हाला त्याचे स्क्रीनशॉट पाठवा।